आपण आलोय मुंबईतल्या कुलाबा या परिसरात आणि कुलाब्याचं आणि मुंबईचं फार जुनं नातं आहे। कुलाबा हे मुंबईतलं खूप जुनं बेट आहे आणि पोर्तुगीजांनी कोलाबा या शब्दावरून या बेटाचं नाव ठेवलेलं आहे। कोलाबा म्हणजेच आपल्या मराठीत खाडी असं होतं आणि आता हेच कुलाबा मुंबईतलं सगळ्यात मोठं आकर्षण आहे। इथे खूप पर्यटक येतात, वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करतात आणि विदेशी वस्तूंची ते रेलचेल जास्त असते आणि इथे आपण गणपतीच्या वेगवेगळ्या कार्यशाळा पाहायला मिळतात आपल्याला। तर मग आपण अशाच एका ठिकाणी चाललो आहोत। चला तर मग ताई आपल्याकडे खूप सुंदर मूर्ती आहे, उभी मूर्ती आहे। तुम्ही बघितल्याला तुम्हाला पण आवडेल। दाखव। आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले। कसं काय मुंबईकर? नमस्कार मंडळी, मी श्रद्धा पोटफोडे, तुम्ही पाहताय नवराष्ट्र आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे मुंबईतील कुलाबा मार्केटच्या कोळीवाड्यात। तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर आहे एक मारुती मंदिर आणि मारुती मंदिराच्या थेट बाजूला आहे गणपती शाळा, जिथे गणपतीच्या मूर्त्या बनतात। गणपतीच्या मूर्तीची जर तुम्ही अजून बुकिंग केली नसेल आणि तुम्हाला छान सुबक अशा गणपतीच्या इको फ्रेंडली मूर्त्या हव्या असतील तर मी आज तुम्हाला घेऊन चालले। चला तर मंडळी, ही आहे कुलाबा कोळीवाड्यातली गणेश मूर्ती बनतात ती शाळा आहे, गणेश चित्रशाळा। आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनतात गणपतीच्या। तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे कारखाने आहेत आणि तिथल्याच एका गणेश चित्रशाळेत आपण आलेलो आहोत। पणापासून जपलेली ही आवड सध्या काय सांगते? 20 वर्षातला आणि आत्ताचा गणपती उत्सव कुठला आवडतो? दोन्ही आवडतात। दोन्ही आवडतात। गावाकडला गणेशोत्सव की मुंबईचा गणेशोत्सव? दोन्ही। दोन्ही। तरी सगळ्यात प्रिय? दोघांनाच सांगायचं, कारण की गावचे हे धार्मिक दृष्टीने गावचे जास्त जपतायत। भजन जे हवं आहे कलियुगाच्या दृष्टिकोनातून ते गावचे लोक जास्त बसतात आणि मुंबईचे कमी बसतात आणि आता ते पण सुधारायला लागले हळूहळू, कारण की प्रसिद्धी आणि सोशल मीडियाच्या अनुसार खूप मदत होते। म्हणून ते बघून मुंबईचे लोक पण काहीतरी एक त्यांची सुरुवात झालेली। आपण आपलं हा उत्सव हिंदू धर्माचा कसा असतो, काय असतो, भक्ती कशी असते। दुसरी गोष्ट ती माहिती घेणं, नुसतं बसवणंच नाही, प्रत्येक आजकालच्या नवीन पिढीला माहिती पाहिजे की गणपती आपण का बसवतो। आज आपल्याला लोकमान्य टिळकांनी जे मेसेज दिलं होतं की सगळे एकत्र येण्यासाठी हा सार्वजनिक उत्सव केला, एकत्र येण्यासाठी त्यांचा मागचा उद्देश आहे की सर्व एकत्र यावं, त्यानुसार एकत्र भक्ती करावं। हे एकत्र भक्ती केलेली ताकद असते आणि हे केल्याने तुम्हाला माहितीच आहे असं असतं। त्याच्यामुळे लोक त्या गोष्टीला आवर्जून करतात, पण भक्ती तितकी झाली पाहिजे, कारण की कलियुगामध्ये भक्तीशिवाय शक्ती नाही असं। त्याच्यामुळे भक्तीकडे मी वाटचाल केली पाहिजे।
आता कॉम्पिटिशनच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठी मूर्ती आणली, त्यांनी आणली, हे आणलं, ठीक आहे. आपल्या देवासाठी आपण नवीन नवीन रूपात मूर्ती पाहायची इच्छा ठेवतो, असली पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही, केलंच पाहिजे. गणेश भक्ताची डिमांड जास्त कोणत्या मूर्तीला आहे, पीओपीच्या की मातीच्या? मातीच्या मूर्त्यांना आजकाल कसं, मातीच्या मूर्तीला इको फ्रेंडलीच्या दृष्टिकोनातून लोक पाहतात. समुद्रामध्ये तसं काही व्हावं नाही, प्रदूषण वगैरे, किंवा सरकार बी त्याचे मोठा वाटा उचलते. पीओपी हे मूर्ती शेवटी देवाची मूर्तीच आहे, ती कुठल्या रूपात बनवली तेव्हा देवता आहेच, त्यात काही शंका नाही. पण जेव्हा समुद्रामध्ये आपण एवढे दिवस पूजन करतो आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर आपण विसरून जातो. तुम्ही म्हणालात 20 वर्षांपासून तुम्ही या व्यवसायात आहात, हे काम करताय, तर तुमच्या घरामध्ये पिढीजात हे काम आहे की तुम्ही स्वतःहूनच हे सुरू केलं? पिढीजात नाही आहे, ते म्हणतात ना, त्यांनी सर्व सृष्टीला घडवलं, त्याला आम्ही घडवतो, ते मागच्या जन्मीचं पुण्य म्हणा, खरं आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो करून घेतो अशी आमची भावना असते, बाकी मी करतो अशी भावना नाही. बर. अहंकार बाजूला. बोला. पर्यावरणाच्या दृष्टीने आता सरकार सुद्धा प्रयत्न करतंय इको फ्रेंडली मूर्त्यांसाठी, तर तुमची काय इच्छा आहे, तुमची काय डिमांड आहे का सरकारकडे, की तुम्हाला मदत म्हणून काही गोष्टी मिळतात की मिळत नाही, असं काही? मदत द्यायला लागली कशाला, पण सरकारने ती मदत लवकर करावी. मातीसाठी तुम्ही प्रोत्साहन देता इकडच्या मूर्तिकारांना, तर ती लवकरात लवकर त्यांना पुरवावी. त्यांना माती तुम्ही देतायत, कलरही यावर्षीपासून दिलेत, पण ते लवकरात लवकर दिले की ते सुरू पण लवकर करतील आणि मातीच्या मूर्तीचं डिमांड आहे ते लवकर लवकर होईल. बरोबर. गणेश भक्तांना तुम्ही काय संदेश द्याल? गणेश भक्तांना त्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत, त्या हाईट कमी करावी अशी मला वाटतं. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा कॉम्पिटिशनच्या दृष्टिकोनातून नाही केला होता. त्यावेळी त्यांचे विचार महान होते की ते गणेशाला जाणलं होतं त्यांनी, कारण की त्यांनी ते कारागृहात असताना त्यांनी खूप काही वाचन केलं, खूप काही लिहिलं. ते गणेशाचे प्राण भक्त होते. असं एवढे मोठे क्रांतिकारक त्यांनी असाच विचार केला असेल की त्यांनी सांगून गेले होते ना. रामदास स्वामींनी सांगितलं की कलियुगामध्ये गणेश उत्सव आणि नवरात्र हे माणसाला जोडायचं काम करेल, आणि ते सत्य आज घडतंय. त्याच्यामुळे भक्ती वाढवा, कॉम्पिटिशनपेक्षा भक्ती वाढवा. आपण त्या देवाला नैवेद्य अर्पण करतोय का, आपण आरती करतोय का नीट, आपण ही आरती कोणी लिहिली हे पण आपल्याला माहीत नाही. सुख करता दुःखार्ता आपण ही आरती मोरगावमध्ये रामदास स्वामींनी लिहिलेली हे पण आपल्याला माहीत नाही. पण या नवीन पिढीला सर्व सांगायला पाहिजे, सगळी माहिती पाहिजे. भक्ती वाढेल तर शक्ती वाढेल, आणि या कलियुगामध्ये आपल्याला त्या शक्तीचीच गरज आहे. आता जे वातावरण ज्या घडत आहेत, आज आपला देश पुढे व्हायच्या मार्गावरच आहे, याच्यात काही शंका नाही. बाप्पा तो आपल्याला पुढे नेणार अमेरिकापेक्षा अशी इच्छा आहे. आणि पहिल्या नंबरवर भारत आपला येईलच लवकरात लवकर. पूर्वीच्या काळी सोशल मीडिया फारसा नव्हता आणि आता सोशल मीडिया आहे, तर मग सोशल मीडियाची काही मदत तुम्हाला होते का? खूप मोठं सर्व दृष्टीने सोशल मीडिया खूप महान आहे आजच्या तारखेमध्ये, आणि ते झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं खूप फायदा होत आहे प्रत्येक गोष्टीला, आणि असलं पाहिजे. सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी आहे. पूर्वी आम्ही गणपती बुक करायचो मातीचे, आमच्याकडे अल्बम असायचे, पण आज सोशल माध्यमाच्या दृष्टीने ऑनलाईनच फोटो पाठवले जातात, आम्ही ते प्रिंट काढतो आणि मूर्त्या बनवायला सुरुवात करतो. म्हणजे वेळही वाचतो आणि सुंदर सुंदर मूर्त्या या प्रत्येक भक्तांना मिळतात सोशल मीडियाच्या द्वारे. खूप छान छान काम आहे. धन्यवाद काका. गुरु शिष्याची ही अप्रतिम जोडी, आणि हा शिष्य आता आपल्याला सांगतोय त्याची ही स्टोरी. सांग शिष्या तुझी स्टोरी. क्या सांगू? तुझं नाव सांग, तू काय करतोस ते सांग. मेरा नाम है पृथ्वीराज और मेरा गांव है कर्नाटक में बीजापुर डिस्ट्रिक्ट इंडी तालुक, इंडी मध्ये एक गांव है अच्छा वाला, वो मेरा गांव है सालोटी. बरं, इथे गणपतीच्या मूर्त्या घडवतोस, तुझा एक्सपीरियंस कसा है? मतलब मेरे को बचपन से ही शौक था मूर्ति बनाने का. मैं 6th में था तभी मैं
मैं 6 में था तब मैं घर पे ही बनाता था मूर्ति। मतलब बाजू एक खेती था, खेती में जी मट्टी लेके आके वो मैं खुद मूर्ति बना के खुद मेरे घर में बिठा के खुद मैं पूजा कर रहा था। तभी मेरे को शौक था, बचपन से हॉबी था मेरे को, और स्केच निकालने का, गणपति को मूर्ति बनाने का था। मतलब थोड़ा मैं काम के लिए, थोड़ा मेरा पढ़ाई अभी चालू है, मेरे काम के लिए मतलब मुंबई आया मैं। मुंबई आके ऐसा मेरे को एक सर ने मिला, दिलीप सर, वो भी मेरे को मतलब उसको मालूम है मैं मूर्ति बनाता हूँ करके मेरे को और थोड़ा मेरे को सिखाया, मतलब और थोड़ा मेरे को इम्प्रूव किया। मतलब ये पूरा दिख रहा है इधर पूरा ये वाला मूर्ति का जो सजा हुआ है पूरा मैं ही किया उसका, ये और ये पूरा साउंड पूरा मेरा ही काम है। मैं और थोड़ा मेरे को सिखाया, बोला ऐसा बना, ऐसा कर करके मेरे को दिलीप सर ने मेरे को सिखाया, थोड़ा सिखाया पूरा। और साउंड बात जो दिख रहा है मेरे हाथ का खड़ी पूरा फिनिशिंग नहीं किया जिसका, जो मेरा ही काम है। अभी गणपति का सीजन है। हाँ। इसके बाद आप क्या करते हो? इसका बाद मेरा पढ़ाई भी चालू है, और फिर फिनाले में ऐसा किधर भी जो भी रहेगा तो छोटा मोटा काम करता हूँ। और फ्री रहने का टाइम पे तो मेरा स्केच का शौक है मेरे को ज़्यादा, और स्केच निकालता हूँ, और मैं थोड़ा पेंटिंग निकालता हूँ। ऐसा मेरा थोड़ा कुछ भी पॉकेट में कुछ करता हूँ, और थोड़ा पैसा भी घर पे भी थोड़ा पैसा भेजता हूँ। गणपति के बाद और क्या अगली प्लानिंग क्या? अगले प्लानिंग है, लेकिन उसमें और थोड़ा मेरे को इम्प्रूव करने का। जैसा मेरे को दिलीप अंकल मेरे को सिखाया, अच्छे से मेरे को मूर्ति बनाने का सिखाया। भगवान हम लोग को भगवान बनाया, मेरा नसीब, मैं आप लोग को एक शौक है, हम लोग भगवान को बना रहे। ये हम लोग को भगवान ने हम लोग को एक कुछ ना कुछ दिया हम लोग को, ये हम लोग मिसयूज नहीं करेगा। हम लोग जैसा मेरे को दिलीप अंकल हम लोग को सिखाया, ऐसा मेरा भी और ऐसा और जन को मैं ऐसा सिखाना चाहता हूँ। वो भी मेरा ड्रीम है, और आगे आगे मैं भी थोड़ा बहुत बड़ा आर्टिस्ट बनना हूँ, और थोड़ा 4 जन को सिखाऊँ, ऐसा मेरे को शौक है। मंगलमूर्ती मोरया। मंडळी, खूपच भक्तिमय वातावरण आहे। या शॉपच्या पाठीमागे एका बाप्पाचं आगमन होत आहे आणि अगदीच बँडचा ढोलताशाचा आवाज तुम्हाला येतच असेल। तर मग मंडळी, इथे या शॉपमध्ये काम करणारे दादा 20 वर्षांपासून आपला जीव ओतून त्यात काम करतात, बाप्पाला घडवतायत ते, आणि त्यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली। गणेशोत्सव साजरा करण्याची जुनी पद्धत आणि आत्ताची पद्धत, आणि त्यात सोशल मीडियाचा उत्तम वापर, याची उत्तम सांगड त्यांनी घातलेली आहे। तर मग मंडळी, तुम्ही देखील तुमचा गणेशोत्सव कसा साजरा करता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।